तर नमस्कार भावनो, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व बरे असाल. माझं नाव आहे रोहित आणि मी बनवतो मिनी ब्लॉग्स. रोजच्यासारखी मी माझी रिक्षाची सुरुवात करून निघालो कोकणनगर व्यायामशाळेच्या इथे. थोड्याच वेळाने येतो मी माझ्या लोकेशनवर. समोर बघू शकता रिक्षाची लाईन आहे, पॅसेंजरची पण लाईन आहे. पॅसेंजरला बसवतो रिक्षामध्ये, ड्रॉप करतो ईश्वरनगरला ड्रॉप केल्याच्यानंतर पुन्हा भाडे मारण्यासाठी येतो आपण कोकणनगर रिक्षा स्टँडला. आणि इथं आल्याच्यानंतर इकडनं मला एक भाडं लागतं मंगतराम पेट्रोल पंपची इकडे. तिथे पॅसेंजरला या लोकेशनवर ड्रॉप करतो आणि इकडनं मग मला एक भाडं लागतं जंगल मंगल रोडचं या लोकेशनवर कांतीलाल दामोदरची इथे. इथं पॅसेंजरला ड्रॉप केल्याच्या नंतर आपण भाडे मारण्यासाठी येतो ईश्वरनगर रिक्षा स्टँडला. मीटर भाडे नाही लागते बोललो शेअरच भाडे मारूया, पण रिक्षाची इकडे तर खूप लंबी लाईन होती. दुपारच्या नंतर भाडे नव्हते तर बोललो माझ्या बॅगीची चेन तुटेल, चला याचं काम करून घेऊया. ॲक्च्युली ही माझी भाषेकडून तुटलेली चेन, तर आपण येतो हे बॅगीचं काम करण्यासाठी नरदासनगरला ह्या लोकेशनवर. इथं आल्याच्या नंतर यांच्याकडनं देतो मी बॅग बनवायला आणि एकच मिनटात माझी बॅगची चेन पण लावून देते. आणि ह्या कामासाठी त्यांनी 25 रुपये घेतले आणि हे काम करून दुपारी घरी जातो आणि त्यानंतर मग डायरेक्ट पुन्हा संध्याकाळी रिक्षा काढतो. आपण आता चाललो ईश्वरनगर रिक्षा स्टँडला. आणि मला जाताना पण एक भाडं लागलं होतं ईश्वरनगरचं, तर पॅसेंजरला ईश्वरनगरला ड्रॉप करून इथं ना आपण शेअर भाडे मारायला लागतो. 2-4 शेअर भाडे मारतो. माझं लक्ष जातं गॅसच्या गाडीवर. इथं आपलं गॅस संपत आलं तर चला जाऊया गॅस स्टेशनवर. गॅस स्टेशनवर येऊन गाडीमध्ये गॅस वगैरे भरतो. गाडीमध्ये गॅस भरल्याच्या नंतर पुन्हा आपण भाडे मारायला जातो ईश्वरनगरला. चला भावांनो, आजचा ब्लॉग इथं एंड करूया. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज, लव यू ऑल्स.